ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेंडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर धुळे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हेमंत नारायण देशपांडे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून 484 YERS HNI VIP ग्रोथ हब या ग्रुपमध्ये जोडण्यात आलं होतं। आरोपींनी शेअर मार्केट व IPO मध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवत त्यांच्याकडून RTGS, निफ्टी आणि UPI द्वारे तब्बल 3,14,99,891 रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेतले। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींना माग काढत वसई परिसरातील नागाव येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला। या कॉल सेंटरमधून नागरिकांना ऑनलाईन ट्रेंडिंग व IPO खरेदीच्या नावाखाली जाळ्यात ओढलं जात असल्याचं उघड झालं। कारवाई दरम्यान पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप, बँक खात्यांची माहिती तसेच डिजिटल पुरावे जप्त केले आहेत। फसवणुकीत वापरण्यात आलेल्या खात्यांमधील सुमारे 1,19,00,000 रुपये गोठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या टोळीतील आरोपी मुंबई, नवी मुंबई, झारखंड व कर्नाटक येथील असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। दरम्यान या रॅकेटचा इतर राज्यांशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। धुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की सोशल मीडियावरील अनोळखी ट्रेंडिंग लिंक, बनावट डीमॅट अकाउंट आणि जलद नफा देणाऱ्या जाहिरातींपासून सावध रहा। कोणतीही फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.